अब खबर है भद्रावती तहसील से, जहां भद्रावती परिसर में मौजूद गौराला वार्ड के जलापूर्ति करने वाली टंकी प्रदूषण के घेरे में होने से नागरिकों के स्वास्थ्य पर इसका गंभीर परिणाम हो सकता है। ऐसा आरोप परिसर के नागरिकों ने किया। तो आइए सुनते हैं उन्होंने इस संबंध में क्या कहा। सीटीवी प्रतिनिधि जावेद शेख की इस खबर में। गौराला वार्ड में कुछ साल पहले जल का भंडारण करने के लिए और पानी आपूर्ति के लिए लेआउट के खुले मैदान पर टांकी बांधी गई थी, लेकिन इस जल आपूर्ति हो रही टांकी के आसपास प्रशासन की अनदेखी के कारण किसी भी तरह की कोई सफाई नहीं की जा रही थी और साथ ही नजदीक स्थित नाली की भी सफाई नहीं की जाती थी, जिसके कारण परिसर में गंदगी, कंटीली झाड़ियाँ और बदबू फैली है, जिससे यहाँ के निवासियों को बेहद परेशानी हो रही है। इन हालातों को देखते हुए नागरिकों के स्वास्थ्य का गंभीर सवाल उनके सामने खड़ा है। इस और नगर परिषद का ध्यान आकर्षित करने के लिए और नागरिकों के उत्तम स्वास्थ्य को प्राधान्य दिया जाए, इस मांग के लिए परिसर के नागरिकों ने मुख्याधिकारी डॉक्टर विशाखा शेड़की इन्हें निवेदन देकर तत्काल उपाय योजना करने की मांग की। निवेदन देते समय संजय वाढ़े, संतोष डवरे, सामाजिक कार्यकर्ता लिमेश मानुसमारे, रूपेश चिवंडे, मोरेश्वर झाड़े, शंकर चिवंडे, प्रदीप शास्त्रकार, स्वप्निल शेरकी, मिनत वाड़ई, राकेश बदकल आदि उपस्थित थे। सध्या आपण गणपती वार्डातील या पाण्याच्या टाकीजवळ उभा अत्यंत गाजावाजा करून या ठिकाणी जलपुरवठा करणारी जल योजनेअंतर्गत टाकी बांधण्यात आली आणि हा जो ओपन पेस आहे हे मोकळं मैदान, या मैदानावरती ही टाकी घेण्यात आली आणि संपूर्ण गावाला या मार्फत पाणी पुरवठा होत असतो। पण आपण बघतो आहे मागची परिस्थिती, अधिक क्षमतेची जलसाठा पाणी पुरवठा होतो आहे, मात्र या ठिकाणचं जे दूषित वातावरण, नाल्याची सफाई होत नाही, काटे झाडे झुडपे वाढलेली आहेत आणि या ठिकाणी कोणतीही सफाई न झाल्यामुळे या दूषित वातावरणातलं पाणी प्रत्येक घरोघरी जात आहे। ज्या पाण्यापासून डायरिया, मलेरिया, कावीळ, गॅस्ट्रो, डेंग्यूचे डास अशा अनेक आरोग्याच्या समस्या या गौराळा गणपती वार्डामध्ये उद्भवत आहे। मात्र इथलं सुस्त आणि निद्रिस्त असं कुंभकर्णी झोपेतलं जे प्रशासन आहे ते प्रशासन अजूनही जागा झालेलं आहे। वारंवार विनंत्या, निवेदनं देऊन झालेली आहे, परंतु साधा सफाई कर्मचारी या ठिकाणी लक्ष द्यायला तयार नाही आहे। याच्यामुळे इथल्या ज्या सभोवताल राहणारे जे नागरिक आहे, रहिवासी आहेत, जे सभोवतालचे घर आहे, त्या घरापर्यंत दुर्गंधीयुक्त वातावरण पसरलेलं आहे। घाणेरड्या वासामध्ये त्यांना जेवण करावं लागते, गृहिणीला स्वयंपाक करावं लागते। अशामुळे या ठिकाणी अनेक समस्या उद्भवल्या आहेत। तरी सदर या सुस्त प्रशासनाला जाग यावी आणि हा जो गौराळा वार्ड उपेक्षित आहे, या उपेक्षित वार्डाला परक समजू नये। तोही वार्ड भद्रावती नगर परिषदचा एक भाग आहे, याची दक्षता बाळगून किंवा काळजी घेऊन या प्रकारच्या ज्या काही इथल्या दूषित वातावरण आहे किंवा इथल्या गैरसोयी आहे, त्या गैरसोयी टाळण्याचा आणि त्या दुरुस्त करण्याची उपाययोजना करण्याची कार्यवाही सदर नगर परिषदेने करावी। अन्यथा जर करत नसेल तर या गौराळ्यातला जो असंतोष आहे नागरिकाचा, हा असंतोष एका दिवशी उफाळून येईल आणि भद्रावती नगर परिषदेच्या विरोधामध्ये आधी इशारा दिलेला आहे, परत आणखी एकदा गर्भित इशारा देतो आहे की नगर परिषदेच्या विरोधामध्ये जन आंदोलनसुद्धा केल्या जाईल, याची दक्षता बाळगावी। गणपती वार्ड गौराळा येथील ज्या मेन पाण्याच्या 2 टाक्या आहेत, पिण्याच्या पाण्याच्या ज्या 2 टाक्या आहेत मुख्य भागातल्या, ज्या संपूर्ण गौराळा वार्डाला पाणी पुरवठा करतात गेल्या कित्येक वर्षापासून, तेथील तुम्ही बघाल तर सभोवती जो कचरा आहे, पूर्ण हा झाडं, काटेरी झुडपं वगैरे, त्याच्यामुळे जे पाण्यावर जे साईड इफेक्ट होतात, म्हणजे पाणी दूषित होण्याचं कारण समजा, त्याच्यामुळे काही जे रोगराई आहेत, जे पावसाळी सिजनेबल जे रोग राहतात, मलेरिया, डायरिया, कावीळ, त्याचा होऊ शकतो, आपण संभवतः दुष्परिणाम होण्याचा चान्सेस आहेत। आणि मुख्य म्हणजे कित्येकदा येथील नागरिकांनी भद्रावती नगर परिषदेला निवेदन दिलेले आहेत, पण त्याच्याकडे पूर्णपणे प्रशासन दुर्लक्ष करत आहेत, टाळाटाळ करण्याचा प्रयत्न करतात। आणि बाकी मेन मुद्दे असे आहेत की जे इथे घाण पाणी जाण्याच्या ज्या मुख्य नाल्या आहेत त्या वेळोवेळी साफ करण्यात येत नाही। 3-3, 4-4 महिने ते सफाई कामगार येत नाही आणि आले तरी दुर्लक्ष करतात, तात्पुरतं असं बाहेरचा कचरा साफ करतात, मेन गार्ड तसा सोडून देतात। कित्येकदा याच्या पण कंप्लेंट आम्ही केलेल्या आहेत, पण त्याच्याकडे पण संपूर्णपणे दुर्लक्ष करतात। त्याच्यानंतर जे कचरा गाडीच्या जे घंटागाडी आहेत ते वेळोवेळी कधी येत नाही, आले तरी टाळाटाळ करतात किंवा एक घर पकडतात, दुसरं घर सोडतात आणि त्याच्याबद्दल पण आम्ही कित्येकदा निवेदन दिलेले आहेत, त्याच्याकडे पण संपूर्णपणे दुर्लक्ष करतात नगर परिषद प्रशासन। म्हणजे संपूर्णपणे बघाल तर गौराळा हा वार्ड म्हणजे एकदम
ग्रामीण एरिया असा आहे की असं वाटतं की आम्ही शहरी विभागात नाही एखादी ग्रामीण खेड्यामध्ये राहतो की काय, कारण की गंदगी एवढी बघाल तर सभोवती पूर्ण खुल्या प्लॉटवर कचरा, घाणीचं साम्राज्य, नाल्या वेळोवेळी साफ न होणे, जे लहान मुलांच्या खेळण्याचे जे साहित्य लावलेले आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष करणे, त्याच्याकडे म्हणजे त्यासाठी आमचं असं निवेदन आहे की नगरपरिषद प्रशासनाने काळजीपूर्वक हा जो भाग आहे गौराडा गणपतीवाड जो भाग आहे त्याच्याकडे म्हणजे लक्ष देण्यात यावे, म्हणजे साफसफाई योग्य प्रमाणे करण्यात यावी, नाल्यांची साफसफाई योग्य प्रमाणे करण्यात यावी, कचरा गाडी वेळोवेळी अशी आमची मागणी आहे. हां अशी आमची संपूर्ण गौराडावासीय नागरिकांची भद्रावती नगरपरिषद प्रशासनाला नम्र विनंती आहे आणि अशी आमची मागणी. CTV के लिए प्रतिनिधि जावेद शेख की रिपोर्ट.